नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय बाबूसाहेब माहुरकर आमचे आदर्श नेते आहेत. आमच्या तालुक्यातले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. आज योग बघा आमचा इतका चांगला आहे की ते इनडायरेक्टली अनएक्सपेक्टेड कॅम्पसमध्ये आले. त्याला कदाचित माहीत असं बर्थडे शुभेच्छा असतात त्यांच्या कायम माझ्या पाठीमागं. बाबूसाहेबांना माझं मी कसा वाढलो कसा बिझनेसमध्ये आलो त्याचे साक्षीदार ते आहेत. बेसिकली ही फ्रॉम किंग फॅमिली म्हणजे काय म्हणतो आपण रॉयल फॅमिली. ते रॉयल फॅमिलीमध्ये आहे. स्वतः BSc झालेली आहे आणि ही वॉज IAS ऑफिसर्ससाठी सिलेक्ट झाले होते. बट दे डोंट लाईक IAS ऑफिसर. त्यांचे सगळे क्लासमेट ते एकदम सेक्रेटरी पण गेले. परंतु त्यांनी शेती हा विषय निवडला आणि शेतीवर त्यांनी कमांड करून शेती उत्कृष्ट पद्धतीची शेती पुरंदर तालुक्यातल्या माहूर गावी केली.
माजी मंत्री आदरणीय दादासाहेब जाधवराव साहेबांचे जावई आहेत ते होळी प्रमाण आमच्याबरोबर आहे. बाबूसाहेब, आम्ही हे इन्स्टिट्यूट चालू करण्याचा उद्देश 91ला माझ्या गावामध्ये हायस्कूल चालू केलं. त्याचा मी प्रेसिडेंट आहे आणि त्या हायस्कूलमधून एक चांगली ऊर्जा आमच्या पाठीमागं होती. दॅट वॉज द गुड एक्सपिरियन्स विथ अस. लाईक फर्स्ट टाईम 5 वर्ष मला वाटतं आम्हाला स्वतःच्या पगारातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पगार केले. नंतर ग्रँटेड झाल्यावर आमची ताटातूट झाली थोडीशी. जरा ग्रँटेड झाल्यावर जबाबदारी कमी होते. मग ही एक जबाबदारी 2005 साली 12/12/2005 हे पवारसाहेबांचं ग्रह वाढदिवसाचं निमित्त कदाचित नसावं पण ते होतं. आणि त्या दिवशी आम्हाला ह्या ट्रस्टची परवानगी मिळाली. 8 साली 8पर्यंत आम्ही जमीन खरेदी केली. त्याच्यामधून परवानगी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या परमिशन घ्यायला 3 वर्षे गेली. आणि पहिलं हेच कॉलेज आम्ही MBA म्हणून चालू केलं होतं. ऑफिसरच्या कॉलेजचे प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये PCOER हे कॉलेज आम्ही चालू केलं 2008 साली. त्याच्यानंतर बाबूसाहेबांनी दरवर्षी एक कॉलेजची ॲड करत गेलो. आता आम्ही 11व्या कॉलेजमध्ये रीच केलं आहे. हे सगळी आमची ही स्ट्रेंथ, आमची ही ताकद समोर उभी आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आमचे प्रोफेसर शिक्षक नाराज होतात. कधी कधी आपसामध्ये थोडेसे वाद होतात, पण ते वाद संवादामध्ये रूपांतरित होत नाही. ते जर झाले तर आमच्याकडची ही स्ट्रेंथ आमच्या भारताला जगामध्ये दाखवून देईल की भारत किती सक्षम आहे. ॲज ह्युमन बिईंग, ॲज नॅचरल रिसोर्सेस. कितीतरी आपल्या अडचणी आहेत, कितीतरी आपल्या समस्या आहेत. पण मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, एनी कॅलॅमिटी, एनी समस्या इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन. समस्येला सामोरे जावा, तुम्ही त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेप्ट करा. नाही तर आमचे प्रमोद चव्हाण सर कायम सांगत असतात की माझ्यावर असा अन्याय झाला, अन्याय कुणावरच होणार नाही. आणि आमचे प्रशासन सांगत असतात मला तुम्ही कुणाला इंटरटेन करू नका. त्यांच्याशिवाय मला सपोर्ट मिळणं थोडं मुश्किल आहे. तर माझे फॅकल्टी, माझा प्रत्येक स्टाफ जर ही इज अनसॅटिस्फाईड, मला इनडायरेक्टली वी वॉन्ट टू गिव्ह देम गुड सपोर्ट. इनडायरेक्टली म्हणतो, डायरेक्टली नाही. डायरेक्टली ही इज अ व्हेरी पॉझिटिव्ह आर्मी बेस असल्यामुळे ही इज अ व्हेरी डिसिप्लिनरी पर्सनॅलिटी. ही इज डुईंग एव्हरी डे 15 to 20 hours सायकलिंग. बिकॉज ऑफ हिज पर्सनॅलिटी इज ग्रेट इन आवर कॅम्पस. तर लोक मला सांगतात, अरे तुमचे डायरेक्टर एवढे स्मार्ट आहेत, तुमच्यापेक्षा ते सगळ्या बाबतीत आघाडीवर आहेत, तर तुम्हाला कोण संस्थापक म्हणतात? मी संस्थापक नाहीच आहे. आय एम द केअर टेकर विथ माय इन्स्टिट्यूट. की तुम्ही लोकांनी मला ट्रस्ट केला, तुम्ही मला सपोर्ट केला, मॉरल केला. कधी कधी काही चुकीच्या पद्धतीने माझ्याबद्दल बोलतात लोक, अरे पगार होत नाही, पुढं होणार की नाही. परंतु दिस इज द गुड ऑपॉर्च्युनिटी विथ अस की ह्या समस्या आपल्या देशामध्ये रूट लेवलला आहेतच आहे. ते काम करण्याची परमेश्वराने आपल्याला ताकद दिली. ह्याच शुभेच्छा 365 दिवस तुमच्या माझ्या पाठीमागं उभ्या असतात. त्यामुळे मी कधी कधी चिडतो, राग येतो, रागीत स्वभाव आहे. पण तिथं माझा राग निवांत होतो, शांत होतो आणि मी परत कामाला लागतो. आणि काम करत असताना नंबरकर सरांच्या सारखी चांगली फॅसिलिटी आपल्याबरोबर जॉईन केलं सरांनी. सरांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर PCCOEचं जे घडवलं होतं, तर त्याच्यात आज एक नंबरकर सरांचा माझ्या माहितीप्रमाणे 90% शेअर आहे. कारण लीडर किंवा राईडचा पायलट जर चांगला असेल तर लोक मागची 200 प्रवासी त्याच्यावर विश्वास ठेवून थांबतात. जोपर्यंत ते फ्लाईट एकदम असं दगदग वाहत नाही किंवा वाऱ्यामध्ये ज्यावेळेस तुमचं काय म्हणतात टर्ब्युलन्स जर निर्माण झाला हवेमध्ये, हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर ते फ्लाईट बैलगाडी सगळं एकदम व्हायबल होतं. लोक घाबरतात. परंतु त्यांना माहिती जर असं पायलट त्याचं इंट्रोडक्शन करतो पहिलं की मी XYZ, मी तुम्हाला इथून एवढ्या डेस्टिनेशनला पोहोचवणार आहे, इतक्या उंचीवरून घेऊन जाणार आहे. तर तेवढ्या 2 वर्ड्सवर लोक एकदम निवांत असतात मागे. तो ट्रस्ट तुम्ही तुमच्या घोष सरांच्या सारख्या प्रिन्सिपलवर ठेवला. त्यामुळे त्यांनाही काम करणं शक्य झालं. कारण ते 2 वर्षाच्या पुढे कुठल्याच कॉलेजमध्ये राहिले नाही. का तो विश्वास तुम्ही लोकांनी त्यांच्यावर ठेवला. आणि त्यांनी 2-3 वेळा शक्यवर सांगितले की मला किती समस्या आल्या तरी मी रिटायरमेंट मात्र इथंच घेणार आहे. संस्थेसाठी नाही, ही अटॅचमेंट त्यांची विद्यार्थ्यांची की विद्यार्थी घडले पाहिजे.
विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि ते विद्यार्थी मला उद्याचे आदर्श म्हणून भेटले पाहिजेत. मार्केटमध्ये कुठे भेटतील, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये भेटतील, तो माय स्टुडंट आणि स्टुडंट कॅन इझिली से ही इज माय प्रिन्सिपल. एवढं मोठं नातं तुमचं अनैसर्गिक नातं हे. निसर्गाला मान्य नाही की शिक्षक हा माझा गुरु आहे. निसर्गाला एवढ्यासाठी मान्य नाही की शिकवलं काय फुकट शिकवलं का असं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटची प्रतिमा मार्केटमध्ये. मी एवढे पैसे घेतले आणि शिकवलं आम्हाला. तसं नाही आहे खरं. जो आपल्याला मदत करतो, जो आपल्यावर ट्रस्ट करतो, जो आपल्याला सपोर्ट करतो आणि जो आपल्याला उभं करतो, तो खऱ्या अर्थाने आपला गुरु आहे. तो गुरुच शिकवायला पाहिजे असं काही नाही. त्यांनी जिथं भेटले त्यावर गुरु. हे जर तुम्ही तुमची सगळी मेंटॅलिटी डेव्हलप केली तर प्रत्येकामध्ये राग हे द्वेष आहे म्हणजे ह्युमन बिईंग तो कमी करण्याचं एक माध्यम आहे आपल्याकडं, ते म्हणजे शिक्षण. समाजामधल्या सगळ्या वर्गाने ॲक्सेप्ट केलं जातं. काही वर्ग हुशार असतील तेवढे शिकायचे, काही वर्ग शिकत नव्हते. आता समाजामधला प्रत्येक घटक शिकतो. त्यांना माहिती आहे समाजाचा इनडायरेक्टली सपोर्ट असा आहे साहेब की त्याचं लग्न होत नाही. मुलगा असेल किंवा मुलगी असेल 10वी-12वी गेलेली असेल तर त्याचं लग्न होत नाही, ही समस्या आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या प्रवर्गातली मुलं शिकायला लागली. दॅट इज आवर स्ट्रेंथ. आपल्याला प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जातीच्या बियॉन्ड, धर्माच्या बियॉन्ड शिकवायचे. तर शिकवायचे त्याला की त्याला वाटलं पाहिजे की आय एम इंडियन, आय एम भारतीय. आपली बरीच मुलं आजही परदेशामध्ये जातात नोकरीच्या निमित्ताने, परंतु आपल्याकडे इतक्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, इतक्या संधी आहेत. त्या संधीचं सोनं करण्यासाठी एज्युकेशन हा चांगला बेस आहे. चांगलं शिकवा. विद्यार्थ्यांना मी चिडतो, रागवतो, ते बाजूला पडून जातात. माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम. मी रात्री कधी एखाद्याला झोपलं, रात्री झोपत नाही, एखाद्याला चिडलो होतं असं वाटतं की आपण उगाच चिडलो त्याला. आपण त्याला समजून सांगायला पाहिजे होतं, पण समजून सांगण्याची परिसीमा संपलेली. छोटे छोटे गोष्टी झाले. केस कापा, डिसिप्लिन म्हणजे शिस्तीमध्ये या, अभ्यास करा, लायब्ररीमध्ये तुम्ही बसा, लॅब यूज करा. तर देशमुख सर इज ऑल्सो व्हेरी डायनॅमिक. सरांनी अमरावतीला चंद्रपूरला काम केलं. चंद्रपूरला सर म्हणतात पुण्यामधली एज्युकेशन सिस्टीम फार चांगली आहे. सरांना म्हणलं आमचं पुणे विद्याचं बाहेर गेले, पुणे आमचं संस्कृतीचं बाहेर गेले, अध्यात्माचं क्षेत्र आमच्यामध्ये पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये आमचे रिटायर्ड झालेले एवढे मोठे सायंटिस्ट, एवढे मोठे मिलिटरीमधले ऑफिसर आहेत. हे पुण्याचं एक वेगळी ओळख आहे. त्या ओळखीचं रूपांतर आम्हाला जगामध्ये दाखवायची पुण्याची आमची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आमची कॉलेजेस जगाच्या कॉलेजमध्ये कम्पॅरेटिव्हली चांगले असतील अशा पद्धतीची शिक्षण पद्धती आम्हाला बदलायची. तुमचा सपोर्ट असाच राहू देत. तुमच्या आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीमागे आहे. अजून एक प्रेरणा, प्रोत्साहन मिळतं चांगलं काम करायला. तुला आजही रोज आमच्या बायकोचा सपोर्ट असतो की 5-7 मिनिटं जेवण करून देखील की नाराही कसं गेलं तरी सपोर्ट असतो. त्याची अपेक्षा कधी काय नसते की मला पुढे जायचे किंवा पैसे पाहिजे असं केव्हाही नाही. जरी 10 रुपये कमी पडले तरी ते कुठून तरी काढून दिले, ते 10 रुपये नाही घेऊन जावं तरी. अशा सपोर्टमुळं ही एवढी इन्स्टिट्यूट आम्हाला मोठी भूमिका चालली. आमच्याकडे आतापर्यंत 27,000 विद्यार्थी पासआउट झाले. बऱ्याच मुलांना जॉब मिळाले. काही MS साठी, MD साठी किंवा बाहेर मला वाटतं एज्युकेशनसाठी गेले. बऱ्याच मुलांनी इंडस्ट्री चालू केली. ही तुमची सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशनची स्ट्रेंथ आहे. ती स्ट्रेंथ आजच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो की सगळ्यांनी एकत्र राहावा. घरामधली सगळ्यात मोठी ताकद असेल त्या संस्थेमधली किंवा त्या घरामधली सगळी फॅमिली एकत्र पाहिजे. हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. ती आपण नक्कीच ठेवू आणि 100 वर्षापर्यंत या संस्थेला चांगल्या अवस्थेमध्ये आपण घेऊन जाऊ. धन्यवाद. थँक्यू सर. त्याच्यावर आपल्याला पुढच्या वेळेला काम करायचे की त्याला बेसिक मेडिकल ट्रीटमेंट द्यायची. आपल्याला टीथ चेकिंग, आई चेकिंग, ब्लड चेकिंग सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या वेळेला करायचे. एक ॲम्ब्युलन्स घ्यायची, 4-4 डॉक्टर टाकायचे त्याच्यामध्ये आणि 3 दिवस कॅम्पसमध्ये त्या ग्रामीण भागातल्या मुलांचं, महिलांचं त्याच्यात बेसिक समस्या आहेत त्या शोधायच्या. त्याच्यावर एक मेडिकलमधली लोकं घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला पुढच्या वेळेला काम करायचं. नंतर एज्युकेशनबद्दल किंवा इंजिनिअरिंगबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करायचं. झाडं लावत नाही. माहूर इतकं सुंदर शहर आहे. गावामध्ये रोज 24 तास पाणी वाहतं. पायथ्यालाही धरण आहे त्याच्या आणि वृक्षालाही धरण आहे. म्हणजे दोन्ही झाडांचं काम करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे.
तर त्याच्यासाठी आपल्याला त्या माहूरमध्ये तो अवेअरनेस